कधी मोबाईल हँग झालाय का? किंवा लॅपटॉप खूप स्लो झालाय? तुम्ही ऍप्स ओपन करताय पण रिस्पॉन्स मिळायला वेळ लागतो, किंवा गेमिंग करताना ग्राफिक्स लॅग होतात. या सगळ्या प्रॉब्लेमचं मूळ एकच ठिकाणी आहे, सीपीयू. जसं आपल्या शरीराला काम करायला ब्रेन कंट्रोल करतो, तसंच कम्प्युटर किंवा मोबाईलसाठी सीपीयू हे काम करतं. आज आपण समजून घेणार आहोत सीपीयू म्हणजे काय, ते कसं काम करतं आणि आपल्या डिव्हाइसेससाठी इतकं महत्वाचं का आहे. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 19 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना फक्त नावं नाही तर डिव्हाइसचं खरं लॉजिक प्रॅक्टिकली समजून घ्यायचंय. चला सुरुवात करूया. सीपीयू म्हणजे काय? सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. याला आपण कम्प्युटरचं ब्रेन म्हणू शकतो, कारण डेटा प्रोसेस करण्याचं आणि बाकी कंपोनंट्सला कंट्रोल करण्याचं काम सीपीयू करतो. सीपीयू 3 मुख्य गोष्टी करतो. इनपुट प्रोसेस करणं म्हणजे युजरने दिलेले डेटा वाचणं. प्रोसेसिंग, त्या डेटावर इन्स्ट्रक्शन रन करणं. तिसरं, आउटपुट तयार करणं म्हणजेच परिणाम युजरला दाखवणं. म्हणजे तुमचं कीबोर्डवर टाईप करणं, स्क्रीनवर व्हिडिओ प्ले होणं आणि मोबाईलमध्ये ऍप चालणं, हे सगळं सीपीयूच्या कमांडमुळेच शक्य होतं. आपल्या शरीरात डोळे बघतात, कान ऐकतात, हातपाय काम करतात, पण सगळ्यांचं कंट्रोल मेंदू करत असतो. त्याचप्रमाणे कम्प्युटरमध्ये कीबोर्ड, माऊस, डिस्प्ले, स्टोरेज ही सगळी पार्ट्स काम करतात, पण त्यांना इन्स्ट्रक्शन देणारा कंट्रोल सेंटर म्हणजे सीपीयू. म्हणूनच सीपीयूला आपण डिव्हाइसचं ब्रेन म्हणतो. थोडंसं इंजिनिअरिंग दृष्टिकोनातून बघूया. सीपीयूचं काम 3 टप्प्यांमध्ये होतं. फेच म्हणजे मेमरीमधून इन्स्ट्रक्शन आणणं. डिकोड, त्या इन्स्ट्रक्शनचा अर्थ समजून घेणं. आणि एक्झिक्यूट, त्या इन्स्ट्रक्शनवर ऍक्शन घेणं. सीपीयू मध्ये एएलयू म्हणजेच अरिथमेटिक लॉजिक युनिट, कंट्रोल युनिट म्हणजे सीयू आणि रेजिस्टर्स असतात, जे ही सगळी प्रोसेस फास्ट करतात. सीपीयूची स्पीड जी हर्ट्स मध्ये म्हणजेच गिगा हर्ट्स मध्ये मोजली जाते. म्हणजे सीपीयू दर सेकंदाला किती बिलियन इन्स्ट्रक्शन प्रोसेस करू शकतो त्याच्यावर त्याची स्पीड ठरते. आजकाल मल्टी कोर सीपीयू असतात, जसं ड्युअल कोर, क्वाड कोर, ऑक्टा कोर. म्हणजे एकाच सीपीयू मध्ये अनेक छोटे छोटे प्रोसेसर्स असतात, जे पॅरलली काम करतात आणि डिव्हाइस जास्त फास्ट होतो. रिअल लाईफ मध्ये हे कुठं वापरले जातात बरं? मोबाईलमध्ये ऍप्स एकत्र चालत असतील तर सीपीयू मल्टीटास्किंग मॅनेज करत आहे. लॅपटॉपमध्ये कोडिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक प्लेअर चालू असेल तरी सीपीयू हे सगळं बॅलन्स करते. गेमिंग पीसी मध्ये हाय स्पीड सीपीयू असल्यामुळे गेम स्मूथ चालतो आणि लॅग होत नाही. तर आज आपण काय पाहिलं? सीपीयू म्हणजे काय, ते कसं काम करतं आणि आपल्या मोबाईल, लॅपटॉप आणि पीसी साठी ते किती महत्वाचं आहे. नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण जाणून घेणार आहोत जीपीयू म्हणजे काय. ग्राफिक्स सीपीयू पेक्षा वेगळं का असतं? कन्सेप्ट समजला ना तर लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुमच्या फ्रेंड्स पैकी कुणीतरी अजूनही म्हणत असेल माझा मोबाईल स्लो झालाय, पण खरं तर ब्रेन म्हणजे सीपीयू वीक आहे.